सावित्री अक्का, आम्हा जैसा आऊ साहेब तैसा आपण आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतोयस? अरे, युद्धात विजय मिळवणारे उन्मादित राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयवीर झाला म्हणून त्याला शिंग फुटत नाही. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचा माणूस पण सोडलेला नाही. सावित्री अक्का, असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता, त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस बस झालं तुझं हे डोंग. अरे, एवढी नियत जर तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्यावरती हे वासनांद कुत्ते सोडले नसतेस तू. काय वासनांद कुत्ते? हो, वासनांद कुत्ते. म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सकोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे, ते म्हणजे सकोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय. बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. जगदंब जगदंब. भर रानात आबरू लुटली माझी. बोल बोल राजा, कुठे गेली तुझी ती नीतिमत्ता आता? कुठे गेली? औसाहेब, भवानी आई, हे काय घडलं? सकोजीराव, सकोजीराव, तू हे नीच कर्म करावंस? काय वाटलं तुला? महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सकोजीराव, हरामखोर. महाराज, सावित्रीबाई तैसे आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या सत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केले त्या या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथे नाळली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी, नाही. तुझा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राज, राज, एक डाव माफी द्या राज. त्या माफीसाठी हवं तेव्हा रगत सांडतो आम्ही राज. रगत सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी. स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत सोडली सकोजी, मग तुझा हा जीव काय कामाचा? राज, अंबीराव, आपल्याला सळ घेऊन हराम करायच्या आधी डोळे काढा. आत्ताच्या आत्ता ज्या नजरेने परस्त्रीचा हव्यास धरला ती बेचिराख होऊ द्या आणि त्यानंतरही त्याला तैसाच तडफडत ठेवा. त्या बेलवडीच्या अंधार कोठडीत चढू द्या जन्मतो. राज, नाही राज, नाही. माफी करा, माफी करा. एक डाव राज, माफी करा. राज, राज, एवढी कठोर सजा? होय अंबीराव, एवढी कठोर सजा. इथं परक्या सुलतानाने आमच्या माय भगिनींच्या आबरूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं अंबीराव? हेच केलं असतं ना. मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईंचा नाही अंबीराव, मराठी मातीतल्या हर एक लेकीबाईचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वकवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आकलन करून आम्हाला सांगत आहे की राज न्याय द्या, की राज न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा. हाच शिरस्ता शिवशाहीचा. शिवछत्रपती महाराज की, शिवछत्रपती महाराज की. अतिशय सुंदर असा हा